नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बटाटा पोहे बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पोहे घेतलेले आहेत। इथे मी खाली चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये पोहे ओतत आहे। इथे मी 1.5 वाटी पोहे घेतलेले आहे। आता याच्यावरती पाणी ओतते, म्हणजे जी पोह्यातली घाण आहे ती खाली पाण्यामध्ये निघून जाते आणि जास्तीचं पाणी राहत नाही या चाळणीमध्ये। अशा पद्धतीने पोहे भिजत घातल्यामुळे आणि पोहे अगदी मोकळे सुटसुटीत होतात। आता हे पोहे आहे ते असेच भिजत ठेवूया 10 ते 15 मिनिट। इथे मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल ओतत आहे। इथे मी बरोबर 2 चमचे तेल ओतलेलं आहे। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। ते मी 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। ते बघू शकताय, शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। आता हे कुरकुरीत झालेले शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। इथे मी 5 ते 6 काजू असे मधून त्याच्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। काजू हे आपल्याला हलकेसे याच्यावरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, म्हणजे काजू ही अगदी क्रंची लागतात, कुरकुरीत लागतात। इथे बघू शकताय, काजू ही हलकेसे लाल होईपर्यंत परतून घेतलेले आहेत। आता काजू ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याची सालं काढलेली नाही, तुम्हाला हवं तर बटाट्याची सालं काढून घेऊ शकता। आणि अशा लहान लहान फोडी केलेल्या आहेत। फोडी केल्या म्हणजे बटाटे लवकर शिजले जातात। आता आपल्याला हे बटाटे चांगले शिजेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवरती बटाटा मी असं सतत हलवत होते आणि आता इथे बटाटाही चांगला शिजलेला आहे। बरोबर 5 ते 7 मिनिट मला बटाटा शिजवण्यासाठी लागलेले आहेत। आणि आता इथे बघू शकता, बटाटाही चांगला शिजलेला आहे। इथे मी एक बटाटा तुम्हाला दाखवते, तर लगेच असं तुटत आहे। तर बटाटा शिजवत असताना आपण असं सतत हलवत राहायचं, कारण तर बटाट्यामध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च असतात आणि ते स्टार्चमुळं काय होतं, बटाटा कढईला खूप प्रमाणामध्ये चिकटू शकतो, त्यामुळे सतत हलवत राहायचं। आता हा परतून घेतलेला आणि शिजवलेला बटाटाही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। 1 चमचा मोहरी घेतली आहे। मोहरी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, अगदी इथे बघू शकताय, मोहरी चांगली फुललेली आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 5 ते 6 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आहेत। अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे। कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। आता आपल्याला कांदा हलका गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचा। इथे बघू शकता, कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे। इथे मी अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे, अर्धा टीस्पून धणे पावडर। आता हेही मसाले 2 मिनिट याच्यामध्ये चांगले परतून घेऊया। हळद आणि धणे पावडर चांगली परतलेली आहे। इथे मी भिजवून घेतलेले पोहे घेतलेले आहेत। सुरुवातीला मी अशा पद्धतीने हाताने मोकळे करून घेतलेले आहेत। इथे बघू शकता, अगदी छान भिजलेले आहेत। आता हे सर्व पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। पोहे हलक्या हाताने हलवून मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, म्हणजे याला हळद मीठ व्यवस्थित लागले जाते। पोहे व्यवस्थित मिक्स केलेले आहेत। आता इथे 1 मोठा चमचा साखर टाकत आहे। परतून घेतलेला बटाटा, परतून घेतलेले शेंगदाणे
परतून घेतलेले काजू. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे बघू शकताय पोहे अगदी सुंदर दिसत आहेत. सर्व साहित्यही याच्यामध्ये खूप छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती चांगली वाफ काढून घ्यायची आहेत. म्हणजे पोह्यामध्ये सर्व मसाल्यांची टेस्ट आहे ती व्यवस्थित येते. 3 मिनिट झालेले आहेत. आता याच्यावरचं ताट काढू. इथे बघू शकताय सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये जे आपण साखर, मीठ, मिरची टाकली होती त्याच्यामुळे याला अगदी छान टेस्ट येत आहे. अर्ध लिंबू पिळून घेत आहे याच्यामध्ये. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर आणि लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि इथे बघू शकताय पोहे किती छान तयार झालेले आहेत. वासही अगदी छान येत आहे. इथे आपले सुंदर आणि टेस्टी बटाटा पोहे तयार झालेले आहेत. इथे बघू शकताय अगदी मोकळे सळसळीत झालेले आहेत. अगदी चिकट अजिबात झालेले नाहीत. आता हे बटाटा पोहे आपण सर्व करण्यासाठी घेऊया. इथे मी प्लेटमध्ये बटाटा पोहे सर्व करत आहे. गरमागरम असे बटाटा पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी असेल तर अगदी छान लागतात आणि पोटही भरलं जातं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. इथे आपले टेस्टी बटाटा पोहे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही बटाटा पोहेची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.